नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. 23 मे 2024 गुरुवारी बुद्ध पौर्णिमा आली आहे. याला वैशाख पौर्णिमा असं देखील म्हणतात. त्याचप्रमाणे या पौर्णिमेच्या दिवशी आपण श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. बघा, मुलांना जर का नजर दोष झाली असेल, करणी बाधा झाली असेल, वाईट शक्ती किंवा दृष्ट लागली असेल, तर बघा या दिवशी आवर्जून प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. तुमची मुलं लहान असो किंवा मोठी असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांना लागलेली करणी बाधा, वाईट शक्ती, नजर दोष, दृष्ट काढून टाकण्यासाठी या दिवशी आवर्जून हा एक छोटासा उपाय करायचा आहे. जर का आपल्या मुलांची व्यवसायात, नोकरीत प्रगती होत नसेल, मुलं चिडचिड करत असतील, रड करत असतील, मुलं ऐकत नसल, हट्टीपणा करत असतील, तर तुम्ही आवर्जून पौर्णिमा त्याचप्रमाणे अमावस्येला हा उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला याचे चांगले फळ किंवा रिझल्ट हे 100% बघायला मिळतील. बुद्ध पौर्णिमेची तिथी बुधवारी 22 मेला संध्याकाळी 6:48 सुरू होईल आणि गुरुवारी 23 मे रोजी संध्याकाळी 7:23 असेल. त्यामुळे 23 मे रोजी वैशाख पौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे आणि उदय तिथीनुसार 23 मे म्हणजेच गुरुवारी बुद्ध पौर्णिमा ही साजरी केली जाईल. त्यामुळे आपल्याला हा उपाय 23 तारखेला गुरुवारी करायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण 2 उपाय बघणार आहोत. एक उपाय आपल्याला हा संध्याकाळी करायचा आहे आणि एक उपाय आपल्याला हा दुपारी करायचा आहे. उपाय कसा करायचा हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आलेला असाल, तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. प्रत्येक महिन्यात एकदा तरी पौर्णिमेची तिथी येते. मराठी महिन्यानुसार प्रत्येक पौर्णिमेचे विशेष असे महत्त्व असते. पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी केल्याने आपल्याला फायदा होत असतो. वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. या पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता, त्यामुळे याला बुद्ध पौर्णिमा असे देखील म्हणतात. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. भगवान विष्णूंचा 10 प्रमुख अवतारांपैकी हा 9वा अवतार मानला जातो आणि योगायोगाने बुद्ध पौर्णिमा ही गुरुवारी आलेली असल्यामुळे या दिवसाला अधिक मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याला करायचा आहे. सर्वात अगोदर आपण जो उपाय बघणार आहोत, हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही हा उपाय 6 वाजेनंतर केव्हाही करू शकतात. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपण एक प्रकारचा उतारा करणार आहोत किंवा आपण मुलांना लागलेली दृष्ट नजर काढणार आहोत. कोणतीही दृष्ट नजर काढण्यासाठी किंवा उतारा करण्यासाठी हा आपण संध्याकाळी करत असतो. यासाठी तुम्हाला 5 काळी मिरी घ्यायची आहे आणि तुम्हाला 5 तुळशीची पानं घ्यायची आहे. काळी मिरी घेताना ती तुम्ही स्वच्छ घ्यायची आहे, चांगली बघून घ्यायची आहे आणि तुळशीची पानं देखील तुम्हाला स्वच्छ चांगली घ्यायची. कुठेही तुटलेली किंवा खराब झालेली पानं तुम्हाला उपायासाठी वापरायची नाही आहे. तुम्हाला 5 काळी मिरी आणि 5 तुळशीची पानं तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि मुलांना तुम्हाला एका ठिकाणी बसवून, बघा मुलांचं तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेला आलं तरी चालेल, मुलांना आसनावर तुम्हाला बसवायचं आहे आणि तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या उजव्या हातात घेऊन मुलांवरून तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. बघा, आपण दर टायमाला जशी दृष्ट काढतो, दर टायमाला जसे उतारे करतो, त्यावेळेस आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण ह्या वस्तू उतरवून घेत असतो. त्या पद्धतीने तुम्ही ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घेऊ शकतात आणि उतरवताना तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे, कोणाशी हसायचं नाही आहे किंवा तुमचं लक्ष इकडे तिकडे जाणार नाही, याची देखील तुम्हाला दक्षता किंवा काळजी घ्यायची आहे.
तुम्ही ही गोष्ट करत असताना तुमच्या मनामध्ये राग असला पाहिजे किंवा एखादी असं भावना असली पाहिजे की माझ्या मुलांना काही बाधा झाली असेल, काही दृष्ट झाली असेल, कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे, ती निघून जाऊ दे, ज्याचं असेल त्याला परत जाऊ दे, असं म्हणून तुम्हाला 7 वेळा ह्या गोष्टी उतरवायच्या आहे आणि तुमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहे. बघा, ह्या वस्तू तुम्हाला कुठेही इकडे तिकडे टाकायच्या नाही, तर तुमच्याच घराच्या पाठीमागे मागच्या बाजूला जाऊन तुम्हाला ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहेत. तुम्ही जर का या पद्धतीने पौर्णिमेला, अमावस्येला उतारा केला किंवा दृष्ट मुलांची काढली तर यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होईल, मुलांची व्यवसायात, नोकरीत प्रगती होईल. बघा, काही वेळेला मुलं चिडचिड करतात, हट्टीपणा करतात किंवा त्यांची अभ्यासात, व्यवसायात प्रगती होत नाही, तर यामागे काही कारणं देखील असतात आणि ती म्हणजे काही वेळेला मुलांना करणी बाधा होते, मुलांना दृष्ट लागते, नजर लागते, टोक लागते. यामुळे ह्या गोष्टी होत असतात आणि ह्या गोष्टी आपल्याला काढण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे काही उपाय या विशिष्ट दिवशी आवर्जून करायचे असतात. मुलं जर का घरी नसेल, बाहेर गावी असेल तर बघा, मुलांचा फोटो तुम्ही ठेवून त्यावरनं तुम्ही हा उतारा करा किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून त्यावरून तुम्ही हा उतारा करू शकतात. मुलं जर का आजी आजोबांकडे असेल तर तुम्ही त्यांना हा उतारा किंवा हा उपाय करायला सांगू शकतात. आता दुसरा जो उपाय करायचा आहे, हा उपाय आपण अमावस्येला देखील करत असतो आणि आपण पौर्णिमेला देखील करत असतो. हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. सकाळी तुम्ही 12 वाजेच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. तुम्हाला मीठ न घालता, तांदूळ न धुता तुम्हाला हा भात शिजवायचा आहे. आळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे. तुमची मुलं जर का 2 किंवा 3 जास्त असेल, थोडासा तांदूळ तुम्ही जास्त घ्या. जर का एकच मुलासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही अगदी मूठभर तांदूळ घेतले तरी चालणार आहे. तुम्हाला हा भात शिजवून घ्यायचा आहे. थोडा गार झाल्यानंतर हा भात तुम्हाला एका वाटीत, पत्रावळीत किंवा द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर मुलांना तुम्ही एका आसनावर बसवायचा आहे. पूर्व पश्चिम तोंड आले तरी चालेल. तुम्हाला हा भात, जर का तुमच्याकडे आंबट दही असेल तर 2 चमचे तुम्ही आंबट दही ह्या भातावर घातलं तरी चालेल किंवा नुसता भात घेतला तरी चालेल. तुम्हाला हा भात मुलांवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा भात घराच्या बाहेर जाऊन एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला घालायचा आहे किंवा पशु पक्षी येऊन खाऊन जातील अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही हा भात ठेवला तरी चालणार आहे. काळा कुत्रा असेल तर काळ्या कुत्र्याला खायला घाला, नसेल तर एखाद्या झाडाखाली किंवा मोकळ्या ठिकाणी तुम्ही हा भात ठेवून द्या, जेणेकरून पशु पक्षी, प्राणी, जीवजंतू येऊन हा भात खाऊन जाईल. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायलाच पाहिजे. मुलांना त्रास होत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करा आणि मुलांना त्रास होऊ नये यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. यामुळे मुलांना जर का नजर दोष लागली असेल, करणी बाधा झाली असेल, बाहेरची बाधा झाली असेल तर ती निघून जाईल किंवा हा उपाय केल्यामुळे मुलांना कोणाची दृष्ट लागणार नाही, कोणाची करणी बाधा होणार नाही किंवा कोणाची टोक बसणार नाही. यासाठी हा उपाय प्रत्येक आईने प्रत्येक मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. मुलं लहान असेल तरी तुम्ही करू शकतात, मुलं मोठी असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. अगदी लहान 3 ते 4 बाळाच्या मुलांसाठी हा उपाय करू नका. कमीत कमी 1 वर्षाच्या वर जी मुलं असतील त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. इतरांना देखील हा माहितीचा व्हिडिओ शेअर करू शकतात. त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.